आता आपलंही काम इथे जवळपास संपतच आले नाही का? आता त्यांना जाणीव झाली असेल की आपण किती एकटे आहोत ना. पण आबा खरं सांगू का, आता ना इथे राहायचा खूप कंटाळा आलाय. घरची खूप आठवण येते. आपण जाऊ ना. मलाही असंच झालंय. असं वाटतंय कधी एकदा ते दोघे भाऊ एकत्र येतात आणि आपण आपल्या घरी जातोय. खरंच मलाही असं झालं की कोर्टाच्या बाहेर दोघे जण एकत्र आले ना तर सगळं त्यांच्या नावावर करू आणि निघून जाऊ. कुठे निघून जाऊ आई? नाही नाही नाही, आम्ही नाही जाणार हे सगळं सोडून. तुमच्या प्लॅन प्रमाणे त्यांची संपत्ती मिळवण्यासाठी आम्ही त्या दोघींना त्रास देत होतो आणि आता तुम्हीच सांगताय की हे सगळं सोडून जाऊया. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी आम्हाला फसवलं? आई, आबा, किती काही झालं तरी हा बंगला आणि ही प्रॉपर्टी आम्ही सोडून जाणार नाही. एक मिनट मैं फोन करता हूं आपको. कॅश, काय बोलतेस तू? हे बघा, या सगळ्या संपत्तीवरती खरा हक्क आहे तो पराग आणि मंदारचा. एक्झॅक्टली. ऐका माझं, आपल्याला हवी आहे ती त्यांची दुआ आणि तीच तर खरी संपत्ती असते ना, कधीही न संपणारी. पण आई, त्यांच्या वडिलांना हा बंगला ही प्रॉपर्टी त्यांच्या मुलांना द्यायचीच नव्हती. हो, म्हणून मी सांगते की आपण नको जाऊया ना हे सगळं सोडून. ही संपत्ती आपली आहे. ही प्रॉपर्टी आपली आहे आणि देवाने एवढं सगळं दिलंय तर आपण. पुरे. देवानी आपल्यालाही पुरेसे दिलेले आणि कुणाची प्रॉपर्टी आपली आहे असं म्हटल्याने ती आपली होत नाहीये. हाय लागते. उपभोग सोडाच, भोग भोगावे लागतात. आणि तरीही तुम्हाला असं वाटत असेल की ही सगळी प्रॉपर्टी आपण घ्यावी, तर तुमच्या व्यतिरिक्त इथे असलेल्या कुणीही जरी म्हटलं ना की आम्हाला ही प्रॉपर्टी हवी, तरच मी ते मान्य करेन. मग तर सगळेच तयार होतील. काय ऋषी? मीरा, विघ्नेश, तू तरी? विघ्नेश, मी तुझ्याशी बोलतेय. काय? कॅश, मला पैसे हवेत. मलाही मोठं व्हायचंय, पण दुसऱ्यांच्या जीवावर नाही. मी तुला कधी सांगितलं नाही, पण आय रिअली लाईक युअर ड्रेसेस. Oh, really? Thanks a lot. And you know what? What? I really love your jewelry. चल ग. No, really, it's so pretty. It's so beautiful. Yeah? Really. कुठून आणलंस तू? You don't know? Never mind. I'll give you a gift tomorrow. Oh, really? Thanks a lot. That's My so pleasure. so sweet of you. Oh, it's too late. I'll go now. Okay? You people sleep well. You too. Good night. Good night. Good night. मोनिका, हे काय चाललंय? तू बोलतेस तिच्याशी? अरे तूच सांगितलंस ना मला तिच्याशी बोलायला. हगर अँड ऑल दॅट. ते रत्नपारखींसमोर मुद्दाम सांगितलं होतं. अरे पण तू बोलतोस ना मंदारशी. मला वाटलं तुमचं पॅचअप झालंय. आणि पराग अशी चांगली आहे रे ती. कमाल आहे. म्हणजे पूर्वीपासून तुमचं भांडण होतं, तुमच्यामुळे आम्ही भांडलो, वेगळे झालो, आणि आता तुम्हीच. आम्ही दोघी आता त्याच्याबद्दलच बोलत होतो. पराग, या रत्नपारखीनं बघितलं आणि आम्हाला कळलं आमचं चुकलं. अरे पराग, जर ते 3 भाऊ आणि 3 बायका एकत्र राहू शकतात तर आपण का नाही? तुला खरं सांगू का पराग, मला त्या मोठ्या घरामध्ये ना खूप कंटाळा येतो आणि आपल्या नात्यात पण कोणी नाहीये आणि आता आपली मुलं सुद्धा एकलकोंडी होत चालली आहेत. जर आपण एकत्र आलो ना तर आपल्या मुलांना मंदारच्या मुलांची कंपनी मिळेल. तू गप्प काय आहेस? बोल ना. मोनिका, मला जरा चहा आणशील? आणते.
हे मला माहित नाही. वर लागला स्टॉपच्या वर लागला. मला माहित नाही. वर लागला मला माहित मला बॅट दे. नॉट आउट मला बॅट दे. मला बॅट हवी दादा. पकड दादा. पकड ना. लवकर पकड. अरे नाही तू cheating केलीस. नाही, तू आउट cheating केलीस. तुझं राज्य आहे. तुझं राज्य नाही, आहे. तू cheating तुझं राज्य करतोस दादा. आहे. नाही. तुझं राज्य आहे. हे काय दादा परत हरलास तू नेहमी हरतोस. मी जिंकावं म्हणून ना. अरे नाही रे. मग तुझ्यात जास्त ताकद असून सुद्धा तू कसा काय हरतोस? अरे तुला माहितीये काय, माझ्यापेक्षा जास्त ताकद तुझ्यामध्ये आहे. नाही, मी जिंकावं म्हणून तू नेहमी हरतोस. अरे नाही रे. दादा चल बाहेर चल, आपल्याला जाऊन ऍक्टिंग करायची ना. मंदार, तुझ्याशी थोडं बोलायचंय. काय? मगाशी मी खोटं बोललो तुझ्याशी. मगाशी पंजा लढवण्याच्या शर्यतीत मी मुद्दाम हरलो नव्हतो. तू खरंच हरवलं होतंस मला. नाही दादा, मी नाही हरवलं तुला. अरे मला तुला कधीच हरवायचं नव्हतं ना, पंजाच्या लढाईत ना श्रीमंत होण्याच्या. तू जी स्पर्धा चालू केलीस त्यात मी फक्त नाही, म्हणजे मला असं वाटलं की. काय वाटलं तुला? काय वाटलं की मी स्पर्धा करतोय तुझ्याशी? मला हेच वाटत राहिलं की तू स्पर्धा करतोयस माझ्याशी. मनात नसताना मी सुद्धा खेळत राहिलो तुझ्या विरुद्ध. आपण जिंकलो नाही, पण आपल्या स्पर्धेत बाबा मात्र हरले. पण असे मूर्खासारखे वागलो नसतो तर आज बाबा आपल्यात असते. मंदार, या पैशांच्या स्पर्धेपायी आपण खूप काही गमावून बसलो. खरंय दादा, आपण जे गमावलंय ना ते आपण कधीच भरून काढू शकणार नाही. आपल्या हातनं खूप मोठी चूक झाली आहे, खूप मोठी चूक. चला पॅकिंग करायला घे. ही काय घेतली ना? आणि लाल बॅग हा आहे. आई, मी त्यांना सांगून येऊ का यायला? थांब थांब, येतील ते. गायत्री, आपण या बंगल्यातून काहीतरी आठवण म्हणून तरी घरी न्यायला पाहिजे ना आपल्या. मी काय म्हणतो, त्या 2 मोलकरणी घेऊन जाऊया घरी. काय काय सोन. आबा, मला तर प्रथमेश दादांची शेवटची एंट्री बघायची होती भाई म्हणून. फोन लाग. एक नमस्कार वकील साहेब. हा रत्नपारखी बोलतोय. नाही, आपल्या केसचा निकाल लागणार आहे सोमवारी, पण आम्ही सगळ्यांनी मिळून तो इथेच लावला श्रद्धा बंगल्यावरती. हो हो. नाही तिथून नको, तिकडून. नाही मी देईन. नाही, मी ही सगळी प्रॉपर्टी त्याच्या मुलांना देऊन टाकतोय परत. नाही, तुमचा आश्चर्याचा भर ओसरला ना की मग या मला भेटायला. हा चला ठेवतो, बाय. असं काय करता असं म्हणाले. अरे पराग, कुठे निघालायस? घरी. अरे पण हा बंगला, एवढी मोठी प्रॉपर्टी. नको आम्हाला. आम्हाला जे हवं होतं ते मिळालं.
नातं. आणि आता पुन्हा ते गमवायचं नाही. म्हणून हे सगळं तुम्हीच ठेवा. आम्हाला फक्त ती खुर्ची द्या. द्याल ना? नाही, ही खुर्ची तुम्हाला नाही नेता येणार. प्लीज, आम्ही विनंती करतो. या खुर्चीची किती किंमत देऊ शकाल तुम्ही? काका हो, या खुर्चीची किंमत होऊ शकत नाही. तरीही तुम्ही सांगा तुम्हाला काय हवंय. एका अटीवर तुम्ही ही खुर्ची नेऊ शकता. अट कोणती? आजपासून तुम्ही दोघं एकत्र राहाल आणि एकमेकांशी कधीही भांडणार नाही. काय? हे काय म्हणताय तुम्ही? आम्ही इथे राहायचं? हो, कारण आम्हीच इथून चाललोय. चालला का? अरे आम्हाला यातलं कधीच काही नको होत. फक्त मला तुमच्यातलं भांडण संपवायचं होतं. तुम्ही दोघं एकत्र आलात, आमचं काम संपलं म्हणून आम्ही निघालो. अहो पण बाबांची तर शेवटची इच्छा होती की हे सगळं तुम्हाला मिळावं. तुमच्या बाबांची अशी इच्छा होती की तुम्ही दोघांनी कायम एकत्र राहावं. पण तुम्ही कायम एकमेकांशी भांडत राहिला, स्पर्धा करत राहिला. ऋषी, ती फाईल दे जरा. पराग, मंदार, हे तुमच्या प्रॉपर्टीचे पेपर्स. नाही, बाबांनी तुमच्याकडे दिले होते ते तुम्हीच ठेवा. आमच्याकडे भरपूर आहे. तुम्ही 4च नग आहात, आमच्याकडे 8 नग आहे. आमचं हे एकत्र प्रेमळ कुटुंब ही आमची खूप मोठी संपत्ती, कधीही न संपणारी. नाही नाही, मी कुठे नाहीये. तू मार्केटचा रेट सांग ना मला आता. घ्या ते आणि सुखात राहा. निघूया. चल, थांबा. काका, आमची एक रिक्वेस्ट मान्य करा. रिक्वेस्ट? काही दिवस आमच्या सोबत राहा. अरे नाही रे पराग, तिकडे खूप कामं खोळंबली आहेत आमची. प्लीज. पराग दादा, आबा म्हणतात ते खरंय. ऑफिसची खूप कामं खोळंबली आहेत, आम्हाला जायला पाहिजे. प्रथमेश दादाचाही फोन आला होता. निदान एक दिवस तरी. अरे नाही रे, खरंच नाही शक्य. तिथे आमचे सगळे क्लायंट्स आमची वाट पाहत आहेत. आबा, हो आबा, आम्ही आलो तेव्हा तुम्ही फोनवर म्हणत होतात की मकरनची मुलं म्हणजे माझ्या मुलांसारखीच आहे. खोटं होतं का ते? अरे नाही रे, प्लीज एक दिवस राहा. बाबांच्या शेवटच्या काळात फक्त तुम्ही त्यांच्यासोबत होतात. त्यांच्या आठवणी सांगा आम्हाला. ते हसले असतील, रडले असतील, आमच्यावर रागवले देखील असतील. सगळं सगळं सांगा. आम्ही एक दिवस आमच्या बाबांसोबत घालवला आहे असं वाटेल आम्हाला. अहो, आपण थांबूया एक दिवस. बरं झालं. हो हो, आपण राहूया ना इथे. काशी, अभिलाषा, फक्त एक दिवस म्हटलंय मी. हो, मी पण तेच म्हणतेय. काय झालं माहितीये का, माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता. ती म्हणाली मुंबईतच आहे तर एक दिवस ये घरी, मुंबई पण दाखवते तुला. तर मी तिथे जाऊन यायचं म्हणतेय.
जाऊ का? होल्ड ऑन कॅश, कुठली मैत्रीण मुंबईत राहते तुझी? सांगितलं नाहीस तू? अरे ती बालपणाची मैत्रीण आहे. खूप वर्षांनी फोन केला होता तिने मला. म्हणजे यांना यांच्या मित्रांनी केलं तसंच? काशी, यांचा मित्र खरा होता, तुझी मैत्रीण खरी आहे ना? अगं गंमत केली मी. नवीन आहेस या शहरात, एकटी जाऊ नकोस, कोणाला तरी बरोबर नाही. हो हो, मी अभिलाषा वहिनीला घेऊन जाते माझ्यासोबत. आणि टॅक्सीने जाईन, म्हणजे काही प्रॉब्लेमच येणार नाही. एक मिनिट मी येतो तुमच्या. नाही तू नको येऊ. सारे अभिलाषा वहिनीला घेऊन जाते ना, आणि वरती ती मैत्रीण पण आहे. हा चल वहिनी आपण जाऊया. मी खरं भेटते आबा हो, सांगा हो त्यांना. अगं कॅश, तू टॅक्सी म्हणाली होतीस ना, ही कोणाची गाडी आहे? अहो ही टॅक्सीच आहे, ह्याला प्रायव्हेट कार म्हणतात. हो का? हो. बरं ऐक ना, मी ना कोल्हापुरात असताना ना पुस्तकात वाचलं होतं की मुंबईला काय काय पाहायला मिळतं. हा, गेटवे ऑफ इंडिया, राणीचा बाग, आणि मग काय म्हातारीचा बूट, हँगिंग गार्डन. हे किती छान. पण सगळे असते तर किती मजा आली असती कॅश. वहिनी, सगळे आले असते म्हणजे आई पण आल्या असत्या ना, आणि त्या आल्या म्हणजे काय, आपल्याला मॉल बघायला मिळालंच नसतं. या हो ग, अगदी बरोबर बोललीस तू. हे कॅश, मला सांग, मग आता आपण कुठे कुठे जाणार आहोत? वहिनी, आता आपण खऱ्या अर्थाने मुंबई बघणार आहोत. मुंबई दर्शन? गाडीला काय झालं? अहो दादा, बघूया. काय झालं कॅश? काय हे, तरी मी तुला सांगत आपण टॅक्सी मधून नेऊया. हे कुठली गाडीतून घेऊन आलीस तू? हो ना, ठीक आहे ना, आपण आता दुसरं बघूया काय. अगं पण आता काय करायचं? एक काम कर, तू फोन कर घरी. फोन केलं तर कसं झालं, सगळं इकडे घेतील, मग मुंबई कशी फिरणार आपण? कॅश, मला भीती वाटते. अगं काही नाही होणार, आपण एक काम करूया, आपण टॅक्सीने जाऊया. टॅक्सी नको, थांब. चला टॅक्सी. याच खुर्चीत बाबा बसायचे, गोष्टी सांगायचे, अभ्यास घ्यायचे. लहानपणी याच खुर्चीत बसून आम्हाला झोके द्यायचंय. तुम्ही म्हणालात ते खरं आहे काका. ते असताना त्यांची किंमत कळली नाही आम्हाला. हे पहा, जे झालं ते झालं. आता त्यातून धडा घ्या आणि तुमच्या मुलांना शिकवा. महत्वाचा पैसा नसतो, महत्वाची असतात ती नाती, भावना. असेच कायम एकत्र राहा. मकरंदच्या आठवणी जपा. ते असताना त्यांना जपता आलं नाही. आता आठवणी जपण्याची वेळ आली. आमच्यामुळेच. आम्हीच आम्हाला पोरकं करून घेतलंय. तुम्ही पोरके झाला नाही आहात, आम्ही आहोत ना. आम्हाला आबा आई म्हणून हाक मारता आणि पोरके झालो असं कसं म्हणता? अरे आम्ही तुमचेच आहोत. जेव्हा कधी मनाला वाटेल तेव्हा आमच्या घरी या नाशिकला. ती घरही आता तुमचंच आहे. घर मात्र छोटं आहे, पण नावाला साजेस आहे. आभाळ माया. सासूबाई नमो नमो.